नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिधा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चाललाय 40वा आणि आज आपण घेणार आहोत अभंग 191 ते 195. प्रथम आपण 191वा अभंग ऐकूया. देव खाते देव पिते, देवावरी मी निजते. देव देते देव घेते, देवासवे व्यवहारिते. देव येथे देव तेथे, देवाविण नाही रीते. जनी म्हणे विठाबाई, भरून उरले अंतर्बाही, भरून उरले अंतर्बाही. अर्थ: जनाबाईंचं सर्व दैनंदिन व्यवहार देवाबरोबरच चालतात. कसे हो? तर तेच या ओवीतून सांगताहेत की देव खातो, तो पितो, तो निसतो देखील, तो देतो, तो घेतो. सगळे व्यवहार त्याच्याबरोबरच चालू असतात. एवढंच नाही तर देव इथे, देव तिथे, सर्वत्र देवच आहे. त्याच्याशिवाय कुठेही तसूभरही रिकामी जागा नाहीये. जनाबाईची ही विठाबाई, पांडुरंग आत बाहेर सगळीकडेच आहे. चराचरात त्रैलोक्य व्यापूनही तो दशांगुळे उरलेलाच आहे. पुढचा अभंग 192 ऐकूयात. श्रीमूर्ती असे बिंबली, तरी ते देह स्थिती पालटली. धन्य माझा इह जन्म हृदयी, विठोबाचे नाम. तृष्णा आणि आशा पळून गेल्या दाही दिशा. नामा म्हणे जनी पाहे, द्वारी विठ्ठल उभा आहे. द्वारी विठ्ठल उभा आहे. द्वारी विठ्ठल उभा आहे. अर्थ: श्रीमूर्ती, पांडुरंगाची मूर्ती माझ्या हृदयीत पक्की रचली आहे. त्यामुळे माझी देहस्थिती, माझा देहभाव पालटलाय आणि देहबुद्धी तर गेलीच आहे. यामुळे या इहलोकीचा माझा जन्म धन्य धन्य झालाय. माझ्या विठोबाचं नाव माझ्या हृदयी कायमचं कोरलं गेलं आहे. हृदयाच्या सिंहासनावर विठ्ठल विराजमान झालेला आहे. विठ्ठल हृदयस्थ असल्यामुळे तृषा आणि आशा या दूरवर दाही दिशांकडे वाट मिळेल तिकडे पळाल्या आहेत. जनाबाईच्या दारातच विठ्ठल उभा आहे. त्याला जनाबाई प्रत्यक्ष पाहत आहे असंच नामदेव म्हणतायत. पुढचा अभंग ऐकूयात 193वा. जनी दृष्टी पाहे, जिकडे तिकडे हरी आहे. मग म्हणे ओ देवासी, तुमच्या नाम याचे दासी. नाम याचा प्रसाद, झाला जनीला आनंद. झाला जनीला आनंद. झाला जनीला आनंद. अर्थ: जनाबाईंना जिकडे दृष्टी टाकली तिकडे फक्त हरीच दिसत आहे. विठ्ठलाला त्या म्हणतात की अहो देवा, तुमच्या नामयाची दासी मी, जनी आहे. त्यांचा प्रसाद, माझ्या गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे, त्यांची कृपा झाल्यानेच हे देवा तुम्ही मला सगळीकडे दिसत आहात आणि म्हणूनच मला खूप आनंद झालाय असं जनाबाई म्हणतात. यातूनच जनाबाईंची गुरुभक्तीही दिसून येते. पुढचा अभंग 194 ऐकूयात. झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर, जो का पाहे. ऐसा पूर जो का पाहे, स्थापिला तोची होय. पूर्णपदी जो गुरुपुत्र, जनी म्हणे धन्य झाला. जनी म्हणे धन्य झाला. जनी म्हणे धन्य झाला. अर्थ:
शिष्याची गुरुवर अनन्य श्रद्धा, पूर्ण निरहंकार आणि आत्मज्ञानाबद्दलची अनिवार्य ओढ झाल्यावर त्याच्यावर गुरुकृपा होऊ शकते. ज्याच्यावर गुरूंची पूर्ण कृपा झाली तो सहस्त्रारातील चंद्रामृताला म्हणजे 17वी जीवनकला, त्याच्या चंद्रामृताला पूर आलेला पाहतो, ते तो अनुभवतो देखील. असा पूर जो पाहतो तो हृदयात स्थापन केलेल्या देवतांशी एकरूप होतो आणि अशा रीतीने हा शिष्य म्हणजेच गुरुपुत्र पूर्ण पदाला अर्थातच मोक्ष पदाला जातो. तोच धन्य आहे असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 195 ऐकूयात. नित्य हाताने वारावे, हृदय अंतरी प्रेरित जावे. नित्य हाताने वारावे, हृदय अंतरी प्रेरित जावे. ऐसा स्वरूपाचा पूर आला असे नेत्रावर. स्वरूपाचा पूर आला पाहता डोळा झाकुळला. जनी म्हणे ऐसा पूर पाहे तोची रघुवीर. जनी म्हणे ऐसा पूर पाहे तोची रघुवीर. अर्थ, आसक्ती निर्माण करणारे बाह्य विषय कायमच विचारांच्या हाताने दूर सारावेत, म्हणजे बहिर्मुखता सोडून अंतर्मुख व्हावं आणि हृदयात असलेल्या आत्मारामाच्या भक्तीत प्रेरित व्हावं, तादात्म्य पावावं. असं केल्यामुळे आत्मस्वरूपाचा पूर येईल आणि डोळ्यातून भावाश्रू वाहतील. स्वरूपानंदांचा पूर आल्यामुळे डोळे भरून येतात, त्यांच्या पुढचा जगताभास दूर होतो आणि सर्वत्र परमेश्वर भरलेलाच दिसतो. असा भक्तिभाव ज्यांच्या मनात दाटून येतो ना, त्यालाच जनाबाईंनी पूर आला आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा जो पूर अनुभवतो ना, तोच प्रभू रामालाही पाहू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो. आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.